नमस्कार अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई, तुम्हाला माहीतच असेल की फेब्रुवारी महिन्यापासून अंगणवाडी पदभरती सुरू झालेली होती आणि त्यामध्ये विविध प्रकारचे घोटाळेसुद्धा उजागर झालेले होते। तर बघा, मी सुद्धा आपल्या चॅनलवर अशा प्रकारचे जे घोटाळे झाले होते किंवा घोटाळे करण्याचे जे प्रयत्न झाले होते पदभरतीमध्ये, तर याबद्दलचे व्हिडिओजसुद्धा टाकलेले आहेत आणि आपल्या चॅनलवर ते उपलब्ध आहेत। तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसाल तर चॅनलवर जाऊन तो बघू शकता। तर अशाच प्रकारे आतासुद्धा एक मोठी गडबड या भरती प्रक्रियेत आढळून आली आहे। नियुक्तीसुद्धा झालेली आहे गडबड करून। तर बघा काय होते, तर बनावट गुणपत्रिकेच्या आधारावर, तर बघा जी मार्कशीट असते 10वीची किंवा 12वीची, त्यामध्ये गडबड केलेली होती, त्यामध्ये फ्रॉड करण्यात आला आणि ती मार्कशीट आपल्या अर्जासोबत जोडण्यात आलेली होती आणि त्यामध्ये अंगणवाडी सेविका या पदावर नियुक्तीसुद्धा मिळाली होती। म्हणजे बघा अधिकारी किती हलगर्जीपणा त्यांचा यामध्ये दिसून येत आहे की त्यांनी कुठलीही पडताळणी न करता या गुणपत्रिकेला कुठल्याही प्रकारची पडताळणी न करता त्यामध्ये त्यांना नियुक्ती देण्यात आली होती। आणि बघा अंगणवाडी सेविका, आता त्यामध्ये बघा काही जे खरंच त्यांच्या खरोखर जे डिग्री होती किंवा गुणपत्रिका होत्या किंवा विविध प्रकारचे जे सर्टिफिकेट्स होते त्यांच्या आधारे त्यांना या सेविका पदाची नियुक्ती मिळणार होती किंवा मिळत असती, परंतु त्यांना न देता आता या गुणपत्रिकेमध्ये छेडछाड करण्यात आलेली आहे आणि त्यांच्या गुणांमध्ये वाढ करून ती नोकरी जी आहे सेविकाची ती लाटण्यात आलेली होती आणि हा गैरप्रकार उघडकीस आलेला आहे। आणि आता त्यावर काय कारवाई होणार आहे, जे अधिकारी आहेत त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणार आहेत का, किंवा मग जे अंगणवाडी सेविकाचं जे पद हडपण्यात आलेलं होतं त्या सेविकाताईवर कारवाई करण्यात येणार आहे का, कारण की गैरप्रकारे त्यांनी हे जे पद आहे ते लाटलेलं आहे। आणि म्हणूनच आता बघा त्यांचा संशय आलेला आहे। तुम्हाला जर काही संशय असेल अशाच प्रकारचा, तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ते उघडकीस आणू शकता आणि ऑनलाईन त्यांचे जे सर्टिफिकेट्स आहेत ते तुम्ही चेक करू शकता। तर बघा काय पूर्ण माहिती आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, भंडारा नोकरी मिळवण्यासाठी कोण काय करेल हे सांगणे कठीणच आहे। अशाच प्रकार भंडारा जिल्ह्यात समोर आला आहे। अंगणवाडी सेविकेची नोकरी मिळवण्यासाठी लाभार्थी महिलेने चक्क बनावट गुणपत्रिका तयार करण्याचे काम केले आणि या गुणपत्रिकेच्या आधाराने या महिलेने नोकरी मिळवली असून या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे। या तक्रारीनंतर आता या प्रकरणाची चौकशी होणार आहे। बघा, ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी व पोषक आहार मिळावा यासाठी अंगणवाडी चालवण्यात येतात। या अंगणवाड्यांमध्ये काम करण्यासाठी 10वी किंवा 12वी पास महिलांना अंगणवाडी सेविका म्हणून भरती करून घेतले जात असते। त्यानुसार भंडारा जिल्ह्यात ज्या अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविका नाही अशा अंगणवाडीमध्ये नवीन सेविका भरती घेण्यात आली, मात्र जिल्ह्यात भरती होण्यासाठी बनवाबनवी केल्याचे समोर आलेले आहे। तर बघा भंडारा जिल्ह्याची गोष्ट आहे आणि या ठिकाणी खूप मोठी गडबड बनवाबनवी करण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे आणि अंगणवाडी सेविकाताई यांच्यावर सुद्धा या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। तर बघा काय आहे, कुठलं प्रकरण आहे नेमकं आणि काय आहे त्या अंगणवाडी सेविकाताईचं नाव, संपूर्ण आपण पुढे बघूया। बघा, 12वीची बनावट गुणपत्रिका भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील निलज येथे देखील अंगणवाडी सेविका करिता भरती घेतली। गावातील शिक्षित महिला मुलींनी भरतीकरिता अर्ज केला, पण यात प्रेरणा वर्मा, वडिलाच्या घरचं नाव आहे त्यांचं प्रेरणा वर्मा, या महिलेने देखील अर्ज केला। त्यात शैक्षणिक पात्रतेवर गुण असल्याने चक्क प्रेरणा हिने 12व्या वर्गाची गुणपत्रिका बनावट तयार केली। या गुणपत्रिकेच्या आधारे अंगणवाडी सेविका म्हणून नोकरी देखील मिळवली होती। तर बघा, चक्क 12वीची जे गुणपत्रिका आहे त्यामध्ये छेडछाड करण्यात आली होती आणि त्यामध्ये छेडछाड करून त्यांचे जे मार्क्स आहेत त्यामध्ये टक्केवारी आणि मार्क्ससुद्धा वाढवण्यात आले होते आणि त्यानुसार त्यांनी या पदभरतीमध्ये अर्ज दाखल केला आणि त्यामध्ये त्या नियुक्तसुद्धा करण्यात आल्यावर म्हणजे त्यांना अंगणवाडी सेविकेची नोकरीसुद्धा मिळालेली होती। गावातील महिलेच्या तक्रारीने प्रकार उघड। बघा, मात्र गावातील स्नेहा तितीर मारे
या महिलेचा संशय आल्याने तिने ऑनलाईन गुणपत्रिका काढली असता त्यात तफावत आढळून आली आहे. बनावट गुणपत्रिकेमध्ये 71.85% आहेत, पण प्रत्यक्षात मात्र 56.77% मार्क्स असल्याचे दिसून आले. आता या संदर्भात महिला बालकल्याण विभागाला तक्रार करण्यात आली. अधिकाऱ्यांच्या संगनमताने या भरती प्रक्रियेत राबवण्यात आली आणि भरती जी प्रक्रिया आहे ती करण्यात आली आणि त्यांच्या संगनमताने भरती करण्यात आलेलं या अंगणवाडी सेविकाताईंचं जे गुणपत्रिका आहेत एकदम कडक तपासणी न करता त्यांना त्यामध्ये नियुक्ती देण्यात आली आणि त्याचमधून आता जो आरोप आहे हा तक्रारकर्ते ज्या व्यक्ती आहेत त्या ताई आहेत त्यांनी केलेली आहे आणि त्यांची संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे. तर बघा जे अधिकारी आहेत यांचीसुद्धा यामध्ये जे संगनमत होतं ते आहे आणि म्हणूनच त्यांच्यावरसुद्धा आरोप करण्यात आलेला आहे की त्यांनी कुठलीही तपासणी न करता डायरेक्टली या गुणपत्रिकेची तपासणी न करता त्यांना नियुक्ती देण्यात आली आणि अंगणवाडी सेविकाताईचं जे पद आहे त्यांना देण्यात आलं. कारण बघा खूप मोठा घोळ या ठिकाणी झालेला आहे. तुम्ही बघू शकता की एका अंगणवाडी सेविकाताईनं आपल्याला नियुक्ती मिळावी म्हणून आपली टक्केवारी वाढवलेली आहे. आपल्या गुणपत्रिकेमध्ये 56% किंवा 57% त्यांना गुण मिळालेले असताना त्यांनी त्या गुणपत्रिकेमध्ये छेडछाड केली आणि खोडखाड करून त्यामध्ये टक्केवारी वाढवलेली आहे आणि ते टक्केवारी वाढवून त्यांनी ही नोकरी मिळवली आणि यामध्ये अधिकाऱ्यांनीसुद्धा कामचुकारपणा केलेला आहे आणि त्यांनी कुठलीही तपासणी न करता त्यांना थेट नियुक्तीसुद्धा दिलेली आहे आणि म्हणून यामध्ये त्यांचासुद्धा संगनमत या ठिकाणी दिसून येत आहे. कारण की त्यांनी तपासणी न करता त्यांना नोकरी दिलेली आहे. तर बघा त्यांनी आरोपसुद्धा केलेला आहे की यामध्ये अधिकाऱ्यांचीसुद्धा त्यांना साथ आहे आणि म्हणूनच त्यांना ही नोकरी मिळालेली आहे. तर बघा तुम्हीसुद्धा आता तुमचं पदभरती झालेली आहे, तुम्हीसुद्धा नंबर लावलेले असतील, अर्ज केलेले असतील आणि तुमचासुद्धा नंबर खालीवर आलेला असेल, तुमच्यावर जो असेल त्यांचीसुद्धा तुम्ही जे तपासणी आहे त्यांच्या कागदपत्रांची तपासणी आहे हे सुद्धा तुम्ही ऑनलाईन करू शकता. त्यांचे जे मार्कशीट आहे आणि इतरही जे कागदपत्र आहेत जे ऑनलाईन आपल्याला दिसत असतील तर त्यांचे जे ऑनलाईन आहेत जे कागदपत्र आहेत त्यांची तुम्हीसुद्धा चौकशी करू शकता किंवा ऑनलाईनसुद्धा ते बघू शकता आणि अशा प्रकारे ऑब्जेक्शन किंवा मग आक्षेप तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. तर ठिकठिकाणी अशा प्रकारची खूप मोठी धांदली या जी पदभरती आहे अंगणवाडी सेविकाताई किंवा मदतनीसताई किंवा पर्यवेक्षिकाताई यामध्ये दिसून येत आहे. कारण की खूप हाय लेवलवर तुम्ही चक्क बघू शकता की गुणपत्रिकेमध्ये खोडखाड करून नियुक्तीसुद्धा करण्यात आली होती. परंतु एका चाणाक्ष जे अंगणवाडी सेविकाताई होती त्यांनी यावर आक्षेप घेतला आणि त्यांची गुणपत्रिका तपासली ऑनलाईन जाऊन आणि म्हणून त्यांच्या हे ध्यानात आलं नाही. तर ध्यानात आलं नसतं तर ती जी नियुक्ती आहे ती त्यांना परमनंटसुद्धा मिळालेली असती. तर बघा तुम्हीसुद्धा सावधान राहा. अशा प्रकारचं काही तुम्हाला संशय येत असेल तर कसून चौकशी करा, तुम्ही करा किंवा अधिकाऱ्यांनासुद्धा करायला लावा. तर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.